मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज मी तुमका कोकणासून मुंबईत जाताना मांडवी एक्सप्रेसमध्ये इलेलो एक भयानक सत्य अनुभव सांगणार असय. फक्त तुमका सगळ्यांका एकच विनंती असा, ती म्हणजे ही गोष्ट पूर्ण ऐका आणि गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा. असं म्हणतात की भूतकाळ सगळ्यांकडे असता आणि कधी कधी काय माणसांचो भूतकाळ ह्यो इतको भयानक असता की त्या माणसान किती ठरवल्यान तरी तो मरेपर्यंत विसरू शकत नाही. आणि असंच काहीसो प्रकार 2020 साली माझ्यासोबत घडलो होतो. तेव्हा मी मांडवी एक्सप्रेसने कोकणासून मुंबईत जाऊक निघालं होतं. माका आता नेमको डबो कितवो आणि माझं सीट नंबर नेमको काय होतो ह्या काय आता आठवत नाही. पण मी जेव्हा रेल्वेत चढलंय तेव्हा माझ्या आजूबाजूच्या सीटवर कोण बसला नाही होता. पण जेव्हा रत्नागिरी स्टेशन इला तेव्हा त्या स्टेशनवर एक 60-65 वर्षांचो म्हातारो त्या रेल्वेत चढलो आणि तो नेमको माझ्या आजबाजूच्या सीटवर येऊन बसलो. त्याच्या चेहऱ्यावरचा त्या तेज बघून माका तर जरा आश्चर्यच वाटला. बघता बघता आमच्या दोघांमध्ये संवाद सुरू झालो. त्या संवादादरम्यान माका एक गोष्ट समजली. मी त्यांका त्यांचं वय विचारलंय तर त्यांनी माका आपलं वय 80 असं सांगितल्याने मी त्यांच्याकडे बघतच राहिलोय. त्यांच्या तोंडावरना ते 60-65च्या आसपास वाटत होते, पण खरा तर त्यांचं वय 80च्या जवळपास गेला होता. पण ते आजोबा मात्र खूप चांगले होते. त्याने आपल्याबद्दल खूप काय सांगितल्याने तेव्हा माका समजला की ते एक पंडित होते. तेव्हा मी त्यांका तेव्हा सहजच विचारलंय, काय हो आजोबा, तुम्ही पंडित आस ना, मग तुमका या माहिती असत ना की ह्या जगात भूत आहात की नाही. तेव्हा ते आजोबा म्हणाले, ह्या जगात खरा हा तसा खोटा पण हा, दिवस हा तशी रात्र पण हा, आणि अगदी तसाच देव हा तशी भूतासुद्धा असतच. फक्त एक गोष्ट ती म्हणजे भूता ही देवांच्या वरचढ नाहीत. तसं मी म्हणालोय, आजोबा मग आता तुम्ही कितीतरी पावसाळे बघितला असाल, मग तुमका कधी भूताखेतांचो अनुभव इलो हा काय. तसे ते म्हणाले, अनुभव, अरे माका असे कितीतरी अनुभव येऊन गेले. मी कितीतरी अनुभवांका तोंड दिलेला असय, पण त्याच्यातलो एक अनुभव माका अजूनच चांगलो आठवता. तेव्हा मी त्यांच्याकडसून त्यांका इलेलो एक सत्य अनुभव ऐकलंय आणि तो त्यांच्या तोंडून ऐकाक इतको भयंकर वाटलो की काय विचारू नको. ते सांगत होते, मी लहानपणापासूनच माझ्या वडिलांसोबत पूजेंका जायचंय. माझे वडील लग्नसुद्धा लावून द्यायचे आणि ह्या सगळ्यासोबतच ते भूताप्रेता आणि वाईट शक्तींसोबत 2 हातसुद्धा करायचे आणि त्यांका कायमचे नष्ट करायचे. आणि मी सतत माझ्या वडिलांसोबत असल्यामुळे माका माझ्या नातेवाईकांकडे किंवा काही बाहेर फिराक गावत नाही होता. तरी मी तेव्हा 18-19 वर्षांचं होतंय. माका चांगला आठवता, माझी मावशी माका तिच्या घराकडे बोलवायची, पण मी माझ्या वडिलांसोबत फिरत असल्यामुळे माका कधी तसं वेळच गावत नाही होतो. पण एक दिवशी मी माझ्या वडिलांकडसून परवानगी घेतलंय आणि त्यांनी माका 10 दिवस चांगलं फिराने असं सांगितल्याने तेव्हा मी खूप आनंदी झालं होतं. आणि जेव्हा मी या मावशीक सांगितलंय तेव्हा ती सुद्धा खूपच खुश झाली होती. माझी मावशी तेव्हा गावात राहायची आणि त्या गावात पोचेपर्यंत माका संध्याकाळ होऊन गेली. मी जेव्हा मावशीच्या घराकडे पोचलोय तेव्हा खूपच दमलं होतं. त्यामुळे आमच्यात जास्त काय बोलणं झाला नाही होता. आम्ही थोडाफार बोललो होतो. मग मावशीन माका जेवण वगैरे वाढल्यान आणि जेवण वगैरे मी झोपाक गेलोय. तेव्हा ते उन्हाळ्याचे दिवस होते. रात्री अचानक माका जाग गेली. माका लघवीक झाला होता म्हणून मी घराच्या बाहेर पडलोय. माझ्या मावशीच्या घरासमोर आंब्याची मोठी बाग होती आणि त्या आंब्याच्या बागेक लागानच एक नदी होती आणि मावशीच्या घराच्या डाव्या बाजूक एक गोठं होतं आणि त्याच्यात म्हशी होते.
मी जेव्हा लघवी करूक बाहेर इलय तेव्हा म्हाका त्या गोट्यात कसली तरी हालचाल जाणवूक लागली. तसो मी गोट्याजवळ गेलय तर थंय म्हाका दिसला की एक लहान पाडो म्हशीचा दूध पीत होतो. आणि म्हाका एक गोष्ट माहीत होती की रात्रभर असं पाड्याक कोण सोडून देत नाही आणि त्याच्या गळ्यात रशी सुद्धा बांधलेली होती. तेव्हा म्हाका वाटला की ती रशी कुठ्यासून इली असतली. म्हणून मी त्या गोट्यात गेलय आणि त्या पाड्याक कुट्याक नेऊन बांधलय आणि परत झोपाक गेलय. जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी मस्त उठलय आणि मावशीन चहा पिऊक बोलवल्यान. मावशी तेव्हा खूपच आनंदी दिसत होती. जसं मी चहा पिऊक गेलय तेव्हा ती म्हाका म्हणाली, अरे तुझं पायगुण तर खूपच मस्त असा. इतक्या दिवसांनी आमच्या म्हशीन दूध दिल्यान. किती दिवस होऊन गेले ती दूधच देत नाही होती, पण आज तू इलं आणि तिने बऱ्यापैकी दूध दिल्यान. माका मावशीची ती वाक्य ऐकान खूप बरा वाटला. माझं तो दिवस हकडे तकडे फिरण्यातच गेलो. मग परत रात्र झाली आणि ह्यावेळी सुद्धा माका रात्री परत जाग गेली आणि जसा काल घडला होता अगदी तसाच आज सुद्धा घडला. मी लघवी करूक बाहेर गेलय तेव्हा म्हाका दिसला की गोट्यातलो तो पाडो ह्या वेळेक सुद्धा सुटलेलो असा आणि तो म्हशीचं दूध पिता. मी परत त्या गोट्यात गेलय आणि त्या पाड्याक बाजूच्या कुट्याक नेऊन बांधलय आणि झोपाक घरात इलय. पण मी रात्री झोपेत असल्यामुळे पुढच्या दिवशी ह्यो सगळो प्रकार मावशीक सांगायचा मी विसरलय. पण तिसऱ्या दिवशी माका रात्री काय जाग गेली नाही. जेव्हा मी सकाळी उठलय आणि चहा पिऊक बसलय तेव्हा माका एक गोष्ट मावशीकडनं कळाली. मावशी म्हणत होते की आज म्हशीन दूधच देऊक नाही. मावशीची ती वाक्य ऐकान पटकन माका आठवला की गेले 2 दिवस माका रात्री जाग येता आणि जेव्हा मी बाहेर जाऊन बघतोय तर तो लहान पाडो म्हशीचं दूध पित असता. पण नेमकी माका काल रात्री जागच येली नाही आणि आज म्हशीन दूध देऊक नाही. म्हणजे त्या पाड्यान सगळा दूध पिऊन टाकल्यान. म्हणून मी मावशीक म्हणालय, मावशी गेले 2 रात्री मी त्या लहान पाड्याक म्हशीचं दूध पिताना बघितलंय. म्हणून मग मी ते का बाजूच्या कुट्याक नेऊन बांधलंय. पण नेमकी काल रात्री माका जागच येली नाही आणि तो पाडो सुद्धा सुटलो असतलो आणि त्याने सगळा दूध पिऊन टाकल्यान. म्हणून म्हशीनात दूध देऊक नाही. त्यामुळे तू उद्यापासून त्या पाड्याक नीट बांधत जा, म्हणजे मस्त तुका उद्या दूध देत. माझी ती वाक्य ऐकान मावशी आणि मावशीच्या घरातले एकदम शांतच झाले. तशी मावशी म्हणाली, अरे आमच्या गोट्यात तर खयचो पाडोत नाया, मग तू खयच्या पाड्याक बांधलं. मावशीची ती वाक्य ऐकान माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माका तर काय बोलूचा तास सुधरत नाही होता. मी गप्पच रावलय. तो दिवस कसो बसो गेलो. जशी रात्र झाली तसो परत तोच प्रकार माझ्यासोबत घडलो. माका रात्री जाग गेली. मी जसो बाहेर गेलोय बाहेर तशीच गोट्यात हालचाल चालू होती. जसं मी गोट्याकडे गेलोय तर तोच पाडो परत म्हशीचा दूध पित होतो. तसं मी तेका परत कुट्याक नेऊन बांधलंय आणि मनात विचार करूक लागलोय की मावशीने असं काय म्हणाले. ह्या गोट्यात तर पाडो असा आणि ह्यावेळी मी तेका हात वगैरे नीट लावून बघितलंय. तो खरोखरच एक पाडो होतो. मी तेका बांधून परत झोपाक गेलोय. पण ह्या सगळा काय घडता ताच माका समजत नाही होता. पण मी ठरवलं होतं की उद्या हे सगळं प्रकार मावशीक परत सांगतलंय. जेव्हा सकाळ झाली तसं मी अंघोळ वगैरे करून तयार झालोय आणि मावशीक जाऊन सांगितलंय, मावशी काल रात्रीसुद्धा माका जाग गेली आणि मी सांगितलं होतंय ना तुमच्या गोट्यात पाडो असा आणि तो काल रात्रीसुद्धा दूध पित होतो. मीच तेका बाजूच्या कुट्यात नेऊन बांधलंय आणि आज त्या म्हशीन दूधसुद्धा दिल्या नसात, होय ना. तशी मावशी म्हणाली, होय आज म्हशीन दूध दिल्यान खरा. अरे पण आमच्या गोट्यात खरोखरच खयचो पाडू नाया. तुका खोटा वाटता तर चल माझ्यासोबत. तशी मावशी माका गोट्याकडे घेऊन गेली. मी गोट्यात जाऊन बघतोय तर खरोखरच त्या गोट्यात खयचो पाडू नाही होतो. पण मी स्वतः तर गेले 3 दिवस त्या पाड्याक कुट्याक नेऊन बांधतोय आणि ह्यो सगळो भास तर नक्कीच नाया. म्हणून मग आमका सगळ्यांका वाटला की गावातलो कोणतो तरी पाडो रात्रीच्या वेळेक आमच्या गोट्यात येता आणि म्हशींचा दूध पिऊन टाकता. म्हणून मग आम्ही ठरवलं की पुढची रात्र आपण झोपायचं नाही आणि असो खयचो पाडो असा जो रात्रीच्या वेळेक आमच्या गोट्यात येता तर आता बघायचाच. ठरवल्याप्रमाणे आम्ही रात्री
गपचूप एका ठिकाणी लपान बसलं आणि तो पाडो कोण हा त्याची वाट बघूक लागलं. मावशीच्या घराच्या डाव्या आणि उजव्या बाजू खूप घरा होती, म्हणून आम्ही थंयच नजर लावून बसलो होतो. पण अजूनपर्यंत आमका खंयचो पाडो किंवा माणूस वगैरे दिसलो नाही होतो. मध्यान रात होय दिली होती आणि आम्ही सगळे वाट बघून बघून कंटाळाक लागलं होतं. शेवटी मग आम्ही ठरवलं की मरांदे आपण आता झोपाक जाऊया. जसे आम्ही थैना झोपाक जाणारच होतो तेवढ्यात आमच्या कानावर एक आवाज पडलो आणि तो आवाज माझ्या मावशीच्या समोरच असलेल्या नदीच्या पाण्याचा होतो. असा वाटला की कोणतरी त्या पाण्यात भले मोठे मोठे दगड टाकता. त्या आवाजान आमचं लक्ष वेधून घेतल्यान आम्ही विचार करूक लागलो की एवढ्या रातच्या त्या नदीत कोण काय करता. रात्रीची वेळ असल्यामुळे सगळा एकदम शांत वातावरण होता आणि त्या वातावरणात त्या पाण्याचा आवाज मोठ्याने येत होतो आणि तो जरा विचित्रच वाटत होतो. म्हणून आम्ही सगळे समोरच्या बागेतून त्या नदीच्या दिशेने जाऊक लागलो. जसे आम्ही त्या नदीच्या काठावर जाऊन पोचतो तसा आमका दिसला की एक मोठो रेडो त्या नदीच्या पाण्यातून हळूहळू बाहेर येऊक लागलो आणि तो रेडो सुद्धा खूपच मोठो होतो आणि एवढ्या रात्री कोणचो रेडो असो बाहेर सोडलेलो असा. आम्ही गपचूप लांबसून बघत होतो तसं तो रेडो पाण्याच्या बाहेर पडलो आणि मावशीच्या घराच्या दिशेने जाऊक लागलो. आम्ही सगळेजण जरा घाबरलोच होतो. आम्ही त्या रेड्याचो पाठलाग करूक लागलो. तो रेडो ती आंब्याची बाग ओलांडून गोट्याच्या दिशेने जाऊक लागलो आणि त्यावेळी थंय जो काय प्रकार घडलो तो प्रकार बघून आमच्या कोणाच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही होतो. इतको तो भयंकर प्रकार होतो. जसं तो रेडो गोट्याच्या जवळजवळ जायत होतो तसं तो छोटो छोटो होक लागलो होतो आणि जसं तो रेडो त्या गोट्याच्या जवळ जाऊन पोचलो तसा त्या रेड्याचं रूपांतर एका छोट्या पाड्यात झाला आणि त्या भयंकर दृश्य बघून आमचे हातपाय थरथर कापाकत लागले. माझ्या मावशीचा जो लहान मुलगा होतो तेका तर त्या सहनच झाला नाही आणि तो बेशुद्ध होऊन खालीच पडलो. तिने थंय चांगलाच अंग काढलेला होता आणि आमच्यासोबत असो काय प्रकार घडात याची आमका थोडी सुद्धा कल्पना नाही होती. नाहीतर आम्ही ते का घेऊनच इलव नसतं. तसं तो भयानक पाडो होतो. तो म्हशींचा दूध पिऊक लागलो. तशा आम्ही मावशीच्या मुलाक उचललं आणि कसेबसे लपान लपान तेका घराकडे घेऊन इलव. तिने आपले डोळे लाल भडक करून घेतलेले होते. तेवढ्यात अचानक काय झालं काय माहिती, तो बाहेरचो रेडो मोठमोठ्यानं आरडाक लागलो. तशा मी पळत पळत बाहेर गेलो तसं तो रेडो परत मोठं झालो होतो आणि नदीच्या दिशेन मोठमोठ्यानं आरडत पळान गेलो आणि परत आमच्या कानावर त्या पाण्याचा आवाज येलो. असं वाटला की तो रेडो परत पाण्यात गेलो आणि जसं तो आवाज येलो तसं माझ्या मावशीचं मुलगो मोठ्यानं आरडाक लागलो आणि तो ह्यावेळेक त्या म्हशीच्याच आवाजासारखो मोठमोठ्यानं आरडत होतो. माका तो सगळं प्रकार बघून चांगला समजला होता की एका थंयची काहीतरी लागण लागलेली असा आणि मी माझ्या वडिलांसोबत राहिल्यामुळे माका थोडेफार मंत्र येत होते. तसं मी मंत्र मनाक सुरुवात केलंय. जसे मी मंत्र म्हणतोय तसं तेका काय झालं काय माहिती, तो अचानक वेगळ्याच आवाजात बोलाक लागलो. तू माझ्या आडवं येतं, तू माझ्या आडवं येऊ नको, मी एका कायमचो घेऊन जातला आहे. तसं मी परत मंत्र म्हटलंय आणि तेका म्हणालय, तू एका घेऊन नाही जाऊ शकत. तुका अजून काय वया आसात तर ता सांग, आम्ही तुका ता देव, पण एका तुका मी नेऊक नाही देवचंय. तसं तो बोललो. माका मग ती म्हस देवा, त्या म्हशीक मी घेऊन जातलय. तशी मावशी पटकन म्हणाली, ठीक असा, तू त्या म्हशीक घेऊन जा, पण माझ्या मुलाक सोडून दे आणि परत आमच्या घराकडे येऊ नको. ती वाक्य ऐकताच तो मुलगो परत बेशुद्ध पडलो आणि 5-10 मिनिटांत तेका शुद्ध येली. तेव्हा तो परत आधीसारखं झालो होतो. त्याच्या शरीरात जो कोण गेलो होतो त्याने ते का सोडलेला होता. तेव्हा मी मावशीक विचारलंय की समोरच्या नदीत कसलो वाईट प्रकार घडलो होतो काय. तेव्हा मावशी म्हणाली, तसं तर काय आठवत नाही, पण हा गेल्या वर्षी पावसाळ्यात एक वाईट प्रकार घडलो. आमच्याच गावातलो एक माणूस म्हशीक घेऊन त्या नदीत गेलो होतो. तेव्हा मरणाची नदी भरली होती. तेव्हा ती म्हस पाण्यात जाऊक लागली आणि त्या म्हशीक बाहेर काढूसाठी तो सुद्धा त्या पाण्यात गेलो.
पण तेवढ्यात त्याच्या पायात म्हशीची रशी अडकली आणि त्या म्हशीन तेका पाण्यातच ओढल्यान तेका कायच करूक जमला नाही आणि तो त्या नदीतच बुडान मेलो आणि शेवटपर्यंत त्याच्या पायात ती रशीच अडकली होती. जेव्हा गावकऱ्यांका समजला तसे सगळे गावकरी थंय जमले आणि तेका पाण्यासून बाहेर काढल्याने म्हस सुद्धा थंयच होती. मावशीन सांगितलेली ती गोष्ट ऐकान माका चांगलोच धक्को बसलो. पण आमच्यासोबत तेव्हा जो काय प्रकार घडलो होतो त्यावर ना मी ठामपणे तर सांगूक शकत नाही की तो जो रेडो एका पाड्याचं रूप घेऊन यायचो तो त्याच माणसाचो आत्मा असा, तसा असाक पण शकता किंवा तो कोणतरी भलतोच असाक शकता. पण ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर काय आमका शेवटपर्यंत गावला नाही. पण त्यानंतर तो जो कोण होतो आणि त्यांनी जा काय सांगितलेला होता तसा त्यांनी केलेला होता. जेव्हा मावशी बाहेर गेली तेव्हा तिका तिची म्हस मृत अवस्थेत सापडली. त्यावेळी मावशीक आपल्या म्हशीक गमावचा लागला. पण त्या सगळ्या प्रकारानंतर मावशीन परत काय म्हशी पाळल्या नाही, कारण तिका भीती होती की मी जर म्हशी पाळलंय तर तो परत पाड्याचं रूप घेऊन आपल्या घराकडे येत. मी आतापर्यंत कोकणासून मुंबईक बऱ्याचदा गेलो होतोय, पण ह्या प्रवासात मात्र माका आजोबांनी जो काय अनुभव सांगितलेलो होतो तो मी कधीच विसरू शकत नाही. आणि ह्याच कारणामुळे माझो कोकण ते मुंबई ह्यो प्रवास माझ्या कायम लक्षात राहिलो. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली ता कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची जी घंटा असा ती मारूक विसरा नको. देवाची घंटा आधी. चला तर मग लवकरच भेटाया असोच एक आगळोवेगळो आणि भयानक अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.